नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच रंजकदार मनोरंजक असं वळण आलेलं पाहायला मिळणार आहे. कारण आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रोहनने आता एका फूड कंपनीमध्ये म्हणजेच डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलेलं आहे. कारण काही झालं तरी नोकरी लागत नाहीये तर काय करायचं, म्हणून त्याने हा सगळा निर्णय घेतलेला आहे. आणि जेव्हा तो पार्सल डिलिव्हर करण्यासाठी राजवाड्यांच्या घरी येणार आहे, कारण कंपनी तर त्याला सांगत आहे की तुम्हाला हे फूड पार्सल डिलिव्हर करावं लागणार आहे. आणि जेव्हा तो पार्सल डिलिव्हर करण्यासाठी राजवाड्यांच्या घरी येतो तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडणार आहे. कारण ते पार्सल ऑर्डर केलेलं असतं अर्पिताने, आणि अर्पिता मात्र खूपच विचित्र पद्धतीची वागणूक इकडे रोहनला देणार आहे. आणि तेव्हा मात्र स्वानंदी अर्पिताचं थोबाड फोडणार आहे. अर्पिताने जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे रोहन एका चहाच्या टपरीवरती बसलेला असतो. तेवढ्यातच त्याच्या ऑफिसमध्ये एक जो मुलगा फूड पार्सल द्यायला यायचा तो तिथं आलेला असतो. तेव्हा तो रोहनला म्हणतो की रोहन सर, तुम्ही इथे आज ऑफिसला नाही गेलात का? म्हणजे मला कळलं नाहीये, तुम्ही इथे अचानक दिसलात ना म्हणून विचारलं. तेव्हा रोहन म्हणतो एकच मिनिट, मला एक कॉल येतोय. मग रोहन तो फोन उचलतो आणि तो सांगू लागतो, नाहीये का ओपनिंग, नाहीये का तुमच्याकडे? पण नाही, मला कळत नाहीये म्हणून विचारलं असं म्हणत रोहन बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो की माझ्या बाबतीतही असंच होत होतं, मला कळत नव्हतं काय करायचं. मग शेवटी म्हणलं घरात तोंड दाखवायची पण उभा राहिलेली नव्हती, कसं करू, सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करू हा प्रश्न राहिलेला होता. तेव्हा मी निर्णय घेतला की काय का असेना पैसा येणं तर गरजेचं आहे, म्हणून हे डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं असं तो सांगू लागतो. तेव्हा रोहन म्हणतो की ठीक आहे. रोहन त्याला विचारतो ॲड्रेस आणि त्या कंपनीमध्ये रोहन पण जातो. तिथं त्यांना रोहनला तिथले जे बॉस आहे ते मॅनेजर आहेत ते रोहनला ड्रेस कोड देतात. म्हणजे ब्लॅक कलरची कॅप असते, व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट, आणि सांगितलं असतं की हा युनिफॉर्म आहे, हा युनिफॉर्म घालायचा आणि मग पार्सल डिलिव्हर करायला जायचं. तेव्हा रोहन म्हणतो की चालेल, आता काहीतरी पगार मिळणार आहे आणि जाणं गरजेचं आहे, या एकाच गोष्टीचा विचार करून रोहनने ही नोकरी स्वीकारलेली असते. त्याला ही गोष्ट थोडीशी वाईट वाटत आहे. आपण एवढं HR म्हणून काम केलेलं आहे, पण कोणतंही काम लहान मोठं नाही, आता नोकरी मिळणं गरजेचं आहे, म्हणून त्याने हा निर्णय घेतलेला असतो. इकडे अर्पिता आता तिला भूक लागलेली आहे. ती येते आणि चिंगीला सांगत असते की मला फ्रेंच टोस्ट तयार करून पाहिजे. तेव्हा चिंगी म्हणते की पण स्वानंदी मॅडमनी सांगितले. अर्पिता ऐकूनच घेत नाहीये. ती म्हणत असते की मला काय सांगायचं नाहीये, काही झालं तरी ह्या घरामध्ये काय फक्त स्वानंदीच राहते का? सगळं तिचंच ऐकलं जाणार आहे? मला जे हवंय ते मला पाहिजे आहे, जर ते मला मिळालं नाही तर मी ऐकून घेणार नाही. तेव्हा चिंगी म्हणत असते पण मॅडम ऐकून तरी घ्या, तुम्ही आधी सांगितलं असतं तर केलं असतं ना. ॲक्च्युली ना स्वानंदीने सगळ्यांसाठी जो स्वयंपाक बनवायचा आहे ते सगळं बनवून झालेलं असतं, म्हणून चिंगीचं म्हणणं असतं की बनवलेलं जेवण वाया जाईल तर आपण तुम्ही मला आधी बोललं असतं तर मी तुम्हाला दुसरं बनवून दिलेलं असतं. पण चिंगी जेव्हा बोलते तेव्हा अर्पिताला मात्र खूप राग येतो आणि ती म्हणू लागते की बाद झालं, तू जास्तच बोलायला लागले, तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागली असं म्हणत ती चिंगीवरती हात उचलते. तेव्हा चिंगी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण ह्या आप्पीला मात्र ऐकायचंच नसतं. ती मात्र रागाच्या भरात तिच्यावर हात उचलते आणि तेवढ्यातच तिथे स्वानंदी येते. स्वानंदी जेव्हा हे सगळं दृश्य पाहते तेव्हा स्वानंदीला धक्का बसतो. कारण ह्या आप्पीचं एवढी नाटकं चाललेली असतात, तिने आज चिंगीवरती हात उचललेला असतो. चिंगीशी चुकीच्या पद्धतीने हे सगळं जे काय वागणं आहे ते चाललेलं असतं, त्यामुळं तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. मग स्वानंदी म्हणते बाद झालं अर्पिता ताई, बाद झालं, तिने काय चुकीचं सांगितलंय? तुमच्यासाठी जेवण बनवलेलं होतं, स्वयंपाक बनवलेला होता, मग कशासाठी हे सगळं? मग स्वानंदी तिला समजून सांगत असते, पण या आप्पीला मात्र खूप राग येतो. ती म्हणते बाद झालं, तुझं ऐकून घ्यायला मी रिकामी नाहीये, हे घर माझंही आहे, त्यामुळं मी अजिबात ऐकून घेणार नाहीये, हे सगळं जे काय चाललंय ना ते सहन करणार नाही असं तिने सांगत असते. स्वानंदी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र ऐकूनच घ्यायचं नाहीये. तिचं म्हणणं आहे की नाही, मला हे काय पटत नाहीये. आता मात्र स्वानंदी म्हणते की बाद झालं अर्पिता ताई,
या घरातल्या नोकराशी अशा पद्धतीने वागलेलं खपवून घेतलं जाणार नाही. हे राजवाड्यांनाही आवडत नाहीये आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आजींनाही चालत नाहीये. हे आपल्या घरचे संस्कार नाहीयेत. तेही माणूस आहेत म्हणूनच काम करतात, त्यांना पैशाची गरज आहे म्हणून. आज ते आपल्या घरात आहेत म्हणून आपण एवढ्या आनंदात आहोत, एवढं सुखात राहतो, आपल्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होतात. तरीही जर आपण चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागत असेल तर ही गोष्ट योग्य नाही असं स्वानंदी समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र इकडे अर्पिताला खूप राग येतो. ती म्हणते, बाद झालं, इथून पुढे मी तुझं काही ऐकून घेणार नाही. काही ना काही करून तू प्रत्येक वेळेस माझ्याशी अशाच पद्धतीने वागत असते आणि तू ही जी काही दादागिरी करते ना, मालकी हक्क गाजवते ना, ते गाजवायचं नाही असं ती स्वानंदीला ऐकवते आणि निघून जाते. स्वानंदी चिंगीला शांत करते. तेव्हा मात्र आप्पी इकडे आलेली असते. तेव्हा समर सुद्धा तिथे आलेला असतो. समर म्हणतो, काय झालं? स्वानंदी म्हणते, नाही, काहीच नाही झालेलं असं स्वानंदी सांगते. समर म्हणतो, नाही, मला असं वाटतंय काहीतरी झालेलं आहे. तेव्हा चिंगी म्हणते की नाही सर, काहीच नाही झालेलं. मग दोघंही बोलत असतात आणि त्यानंतर समर स्वानंदीला समजून घेतो आणि मग इकडे आप्पीला खूप राग आलेला असतो. ती रूममध्ये जाते आणि तंतनत असते. तिचं म्हणणं असतं की मला ह्या सगळ्या गोष्टी पटलेल्याच नाहीयेत. ही स्वानंदी खूपच अति करायला लागली, तिला ना ठेचायलाच पाहिजे. तर इकडे अंशुमन पण म्हणतो, हो हो मामा, बरोबर आहे, आपली काय बोलते ना ते बरं आहे, बरोबर आहे. मग इकडे मल्लिका म्हणते की जरा शांत व्हा, करायचंय, आजचाही डाव आपला फेल गेला, आपण शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करूया असं सांगितलं असतं. इकडे मात्र आता ती म्हणते की तुला जे खायचंय ना ते ऑर्डर कर. मग ऑर्डर केलेली असते. नेमकं ती ऑर्डर जी आहे, जिथे रोहन जॉबला असतो त्याच कंपनीमध्ये जाते आणि मग मात्र इकडे ती ऑर्डर घेऊन आता रोहनला यायचं असतं. सुरुवातीला रोहनला माहीत नसतं की आपण कुठे चाललेलो आहोत, फक्त त्याला फूड डिलिव्हरी द्यायची आहे. तो लोकेशन बघतो आणि निघालेला असतो. त्याला माहिती आहे की आपली ताई त्याच एरिया राहते, पण जेव्हा नंतर तो नीट ॲड्रेस बघतो तेव्हा त्याला धक्का बसतो. तो त्याच्या मॅनेजरला सांगू लागतो की ही ऑर्डर तुम्ही दुसरे कोणाला द्याल का? तेव्हा मॅनेजर म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे तुला? ही ऑर्डर तुलाच घेऊन जावी लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही आता सध्या मी एकच गोष्ट सांगत आहे, तू आत्ताच जॉबला लागलेला आहे आणि त्याच्या आधी जर अशा सगळ्या गोष्टी बोलत असशील तर हे ऐकून घेतलं जाणार नाहीये. तुला ही ऑर्डर घेऊन जावंच लागणार आहे असं सांगितलं जातं. शेवटी आता पर्याय नसतो आणि मग मात्र इकडे रोहन ती ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी जातो. रोहनला माहीतच नाहीये की पुढे काय होणार आहे. इकडे ती ऑर्डर आता अर्पिताने दिलेली आहे. पुढे काय होणार, आणखी काय काय गोंधळ होणार आहेत ते मात्र कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं. इकडे अर्पिता रागातच असते. तिला ह्या गोष्टी पटतच नसतात. तिला फक्त एवढंच वाटत असतं की हे सगळं मलाच सहन करावं लागत आहे. रोहन आता राजवाड्यांच्या घराच्या बाहेर आलेला असतो. त्याला टेन्शन आलेलं असतं की काय करू, नक्की कशा पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करू, काय केल्याने हे गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत, आता मी कसं जाऊ आतमध्ये. मग शेवटी पर्यायच नाहीये, ती ऑर्डर देण्यासाठी त्याला जावं लागतं. तो बेल वाजवतो. मग अर्पिता बाहेर येते आणि ऑर्डर घ्यायला जाते. तेव्हा रोहन तिथं असतो. या विचारांमध्ये रोहनला लेट झालेलं असतं 2 मिनिटं. अर्पिता तिथं जाते आणि त्याला म्हणू लागते की काय चाललंय, हे कळत नाहीये का ऑर्डर वेळेवर द्यायची? तेव्हा रोहन तिथे उभा असतो आणि रोहन म्हणतो, मॅडम माफ करा, थोडा उशीर झाला. त्याने मास्क घातलेला असतो, पण अर्पिता त्याला म्हणते की उशीर झाला काय म्हणतोयस? ऑलरेडी तिला राग आलेला असतो आणि ती रोहनच्या कानाखाली देते. तेव्हा रोहनचा मास्क निघतो आणि त्याची टोपी पडते. तिकडून समर, त्याचबरोबर स्वानंदी सगळे बाहेर आलेले असतात. ते पाहतात तर त्यांना धक्का बसतो आणि ती म्हणते की बरोबर आहे, हीच लायकी आहे तुझी, आज तू डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोयस ना, हीच लायकी आहे तुझी. तेवढ्यातच स्वानंदी तिथे येते आणि म्हणते, बाद झालं, कुठलंही काम लहान मोठं नसतं अर्पिताताई, पण आज तुम्ही माझ्या भावाशी जे वागलेले आहात ना ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत स्वानंदीने आता अर्पितावरती हात उचललेला असतो. आणि नेमकं आधिरा आणि समर सुद्धा बाहेर आलेले असतात आणि त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो. स्वानंदी मात्र भयानक चिडलेली असते. तिला ही गोष्टच पटलेली नसते की हे सगळं काय चाललंय, कारण आज माझ्या भावाशी असं वागलेत, कोणाशी नाही कोणाशी, प्रत्येक व्यक्तीशी ही बाई चुकीचंच वागत आहे. या गोष्टीचा राग मात्र स्वानंदीला आलेला असतो
आणि स्वानंदीने बरोबर आज तिला लायकी दाखवलेली असते। आता लवकरच ह्या आप्पीची सासरी अकलपट्टी कशी होणार हे मात्र पाहण्यासारखं असणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।